सेल डिव्हिजन आपण बघत आहोत. त्याच्यामध्ये मायटोसिस हा पार्ट आपण कव्हर केला. आता आपण बघणार आहोत मिओसिस. ओके, मिओसिस द टर्म वॉज कॉइन्ड बाय फार्मर अँड मुरे. ठीक आहे, फार्मर आणि मुरे या दोन सायंटिस्टनी ही मिओसिस ही टर्म कॉइन केली. ठीक आहे, काय होते मिओसिसमध्ये? तर मिओसिसमध्ये एका मदर सेलपासून चार डॉटर सेल तयार होतात. ठीक आहे, एका मदर सेलपासून 4 डॉटर सेल तयार होतात. ठीक आहे, आपण याला रिडक्शनल डिव्हिजन असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, रिडक्शनल डिव्हिजन असं सुद्धा म्हणतो. का? सपोज मदर सेल क्रोमोझोम बरोबर टायसन इज इक्वल टू 14, तर इथे हॅप्लॉइड प्रत्येकाला 7 क्रोमोझोम असे टोटल हे इथे डॉटर सेलमध्ये येतात. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? रिडक्शनल डिव्हिजन. म्हणजे काय झालं तर क्रोमोझोम नंबर हा रिड्यूस झाला, हाफ ऑफ द नंबर हा डॉटर सेलमध्ये ट्रान्सफर झाला. ठीक आहे, म्हणजे काय तर मदर सेलपासून 4 हॅप्लॉइड सेल तयार होतात की ज्या दे आर डिफरंट इन साईज, शेप अँड जेनेटिक मटेरियल. ओके, साईज, शेप अँड जेनेटिक मटेरियल. ओके, असं सरळ हे मिओसिस आहे. आता मिओसिसमध्ये नेमकं काय काय होते बघा. ठीक आहे, मिओसिसमध्ये 2 फेजेस आहे. पहिले इंटरफेज जी मायटोसिसमध्ये सुद्धा होती आणि दुसरं आहे मिओटिक डिव्हिजन. ठीक आहे, मिओटिक डिव्हिजनचे सुद्धा 2 प्रकार, मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंड. ठीक आहे, असं हे टोटल त्याचा स्टेप आहे. ठीक आहे, सुरुवात करूया इंटरफेसपासून. ठीक आहे, ही आहे मदर सेल किंवा रिप्रोडक्टिव्ह सेल. ठीक आहे, आपण बघतो मिओसिस कसे होते, रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये होते. ठीक आहे, सपोज दिस इज अ रिप्रोडक्टिव्ह सेल, हिच्यामध्ये होईल इंटरफेज. ठीक आहे, इंटरफेजचे सुद्धा 3 स्टेजेस आहे, G1 फेज, S फेज आणि G2 फेज. G1 फेजमध्ये काय होईल, G1 फेज आणि G2 फेजमध्ये काय होईल, RNA अँड प्रोटीन सिंथेसिस. ठीक आहे, RNA अँड प्रोटीन सिंथेसिस सेम जसं मायटोसिसमध्ये झालं होतं. ठीक आहे, आणि S फेजमध्ये काय होईल तर DNA रिप्लिकेशन. ठीक आहे, DNA रिप्लिकेशन. ओके, हे DNA रिप्लिकेशन हे खूप महत्त्वाचे आहे S फेज. ठीक आहे, याचं ॲप्लिकेशन कुठे आहे तिथं आपल्याला कळेल. ठीक आहे, मदर सेल टायसन इज इक्वल टू 14 आहे, पण डॉटर सेलमध्ये 7 म्हणजे टोटल अशा 28 क्रोमोझोम झाले. मग आता 28 क्रोमोझोम कसं काय आले? मदर सेलमध्ये तर 14च होते. तर याचं कारण काय, तर इथे S फेजमध्ये, इंटरफेजच्या S फेजमध्ये DNA रिप्लिकेशन होतं, म्हणजे क्रोमोझोम डबलिंग होतं. म्हणजे S फेजमध्ये हे 14चे ते होतील 28 आणि हे जे 28 आहे असे इक्वली 7 असे डिवाईड केले जातील. ठीक आहे, बघा मग आता इंटरफेजमधून सेल कुठे येते? ती येते मिओसिस फर्स्टमध्ये. ठीक आहे, इंटरफेजमधून ती सेल एंटर होते मिओसिस फर्स्टमध्ये. आता मिओसिस फर्स्टमध्ये सुद्धा अजून सब स्टेजेस आहे. कोणत्या? प्रोफेज फर्स्ट नंतर मेटाफेज फर्स्ट, त्याच्यानंतर ॲनाफेज फर्स्ट, त्याच्यानंतर टिलोफेज फर्स्ट आणि लास्ट काय, सायटोकायनेसिस. ठीक आहे, सायटोकायनेसिस म्हणजे काय तर डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. ठीक आहे, मग आता सायटोकायनेसिसहून 2 सेल तयार होतील. ठीक आहे, 2 सेल तयार होतील आता. ठीक आहे, आणि हे 2 सेल तयार झाल्यानंतर या 2 सेलमध्ये परत इथून पुढे काय होते, मिओसिस सेकंड चालू होते. ठीक आहे, मिओसिस सेकंड या सेलमध्ये आणि मिओसिस सेकंड या सेलमध्ये. ठीक आहे, आता मिओसिस सेकंड जे ती इट इज नथिंग बट दी एक्झॅक्ट ॲज लाईक दॅट ऑफ मायटोसिस. जशी मायटोसिस असते तशीच ही मिओसिस सेकंड असते. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय होईल, ठीक आहे, या सेलमध्ये प्रोफेज सेकंड
त्याच्यानंतर मेटाफेज सेकंड, त्याच्यानंतर ॲनाफेज सेकंड आणि लास्ट टिलोफेज सेकंड. ठीक आहे, टिलोफेज सेकंड झाल्यानंतर ती सेल एंटर करेल सायटोकायनेसिसमध्ये आणि सायटोकायनेसिस थ्रू अशा 2 डॉटर हॅप्लॉइड सेल तयार होतील. ठीक आहे, हॅप्लॉइड सेल तयार होतील. सेम इथे सुद्धा मिओसिस सेकंडमध्ये. ठीक आहे, काय प्रोफेज सेकंड, त्याच्यानंतर मेटाफेज सेकंड, सेम मायटोटिक डिव्हिजन आहे. त्याच्यानंतर ॲनाफेज सेकंड आणि लास्ट टिलोफेज सेकंड. ठीक आहे, टिलोफेज झाल्यानंतर ती एंटर करेल सायटोकायनेसिसमध्ये. ठीक आहे, ती एंटर करेल सायटोकायनेसिसमध्ये आणि सायटोकायनेसिस थ्रू परत 2 हॅप्लॉइड डॉटर सेल तयार होतील. अशा प्रकारे या एका सेलपासून 1 2 3 4 अशा 4 हॅप्लॉइड सेल तयार होतील. हे आहे ओव्हरऑल मिओसिस. आता याच्यामध्ये फरक काय मायटोसिस आणि मिओसिसमध्ये? मिओसिस सेकंड म्हणजेच मायटोसिस आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय अंतर नाही. मेन कोणतं आहे? हे मिओसिस फर्स्ट. ठीक आहे, मिओसिस फर्स्टला म्हणजे इथपर्यंत आपण त्याला म्हणतो रिडक्शनल डिव्हिजन. ठीक आहे, रिडक्शनल डिव्हिजन. मिओसिस फर्स्ट जे आहे ते रिडक्शनल डिव्हिजन आणि त्याच्यानंतर हे जे मिओसिस सेकंड आहे, ठीक आहे, हा पार्ट आणि हा पार्ट त्याला म्हणतो आपण इक्वेशनल डिव्हिजन. कारण की त्याच्यात जसं मायटोसिस आहे तसंच होते. मग आता मिओसिस फर्स्ट, ठीक आहे, याच्यामध्ये काय घडते ते नेमकं आपल्याला पाहायचं आहे. खालचा पार्ट आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे मायटोसिसमध्ये, ती सेम प्रोसिजर आहे. आपल्याला पाहायचं आहे इथपर्यंत मिओसिस फर्स्ट हा जो पार्ट आहे तिथपर्यंत. याच्यामध्ये सर्वात मोठी फेज आहे प्रोपेज फर्स्ट. ठीक आहे, मिओसिस फर्स्टमध्ये सर्वात मोठी फेज आहे प्रोपेज फर्स्ट. याच्या काही सब स्टेजेस आहे. ठीक आहे, याच्या काही सब स्टेजेस आहे. कोणत्या? लेप्टोटीन. ठीक आहे, त्याच्यानंतर झायगोटीन, लेप्टोटीन, झायगोटीन, त्याच्यानंतर पॅचिटीन, नंतर डिप्लोटीन, नंतर पॅचिटीन नंतर डिप्लोटीन नंतर डायकायनेसिस. ठीक आहे, डायकायनेसिस आणि डायकायनेसिस नंतर ती एंटर होते मेटाफेज फर्स्ट या स्टेजमध्ये. सर असा ओव्हरऑल सरळ सिक्वेन्स आहे. ठीक आहे, आता डायग्रामॅटिकली आपण इथे पाहणार आहोत काय काय चेंजेस होतात. ठीक आहे, ओके. प्रोपेज फर्स्टच्या ज्या काही सब स्टेजेस आहे त्या आपल्याला बघायचे आहे की डायग्रामॅटिकली सेलमध्ये काय काय चेंजेस होतात. ओके, सोपी आहे, फक्त प्रोपेज फर्स्टमध्ये थोडं कॉम्प्लेक्स आहेत, ते केअरफुली तुम्ही लक्षात घ्या. बघा, ही मदर सेल आहे. ठीक आहे, ही मदर सेल इंटरफेजमध्ये आली. ठीक आहे, इंटरफेजमध्ये 3 स्टेजेस, G1 फेज, S फेज आणि G2 फेज. ठीक आहे, त्याच्यानंतर ती सेल एंटर झाली प्रोफेज फर्स्टमध्ये. ठीक आहे, प्रोफेज फर्स्टमध्ये. ओके, प्रोफेज फर्स्ट. आता प्रोफेज फर्स्टमध्ये काय काय होते बघा. पहिली स्टेज कोणती आहे? लेप्टोटीन. पहिली स्टेज लेप्टोटीन. त्याच्यानंतर दुसरी स्टेज झायगोटीन. त्याच्यानंतर तिसरी स्टेज पॅचिटीन. चौथी स्टेज डिप्लोटीन. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेज डायकायनेसिस नंतर ती कशात एंटर होईल? डायकायनेसिस नंतर ती एंटर होईल मेटाफेज फर्स्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर
ॲनाफेज फर्स्ट, त्याच्यानंतर टिलोफेज फर्स्ट, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर सायटोकायनेसिस, आणि सायटोकायनेसिस थ्रू 2 डॉटर सेल, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये होते पुढे मिओसिस सेकंड, ठीक आहे. तर मिओसिस सेकंड अगोदर जसं मायटोसिस आहे तसंच होतं आहे, ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे इथपर्यंत टिलोफेज फर्स्टपर्यंत, याच्यामध्ये नेमके काय काय चेंजेस घडतात, ठीक आहे, प्रोफेज फर्स्टच्या हे सब स्टेजेस. आता प्रोफेज फर्स्टमध्ये पहिली स्टेज आहे लेप्टोटीन. लेप्टोटीनमध्ये काय कंडिशन असते, हा बघा, हा आहे सेलचा न्यूक्लियस, ठीक आहे, न्यूक्लियस. याच्यामध्ये जे क्रोमोझोम असतात ते असतात अशा प्रकारे काहीसे असे अरेंज असतात, ठीक आहे. म्हणजे कसे, तर इंटर वोवन, ठीक आहे, इंटर वोवन असतात क्रोमोझोम. म्हणजे काय, तर एकमेकांमध्ये गुंफलेले असतात, थ्रेड लाईक असतात, ओके, थ्रेड लाईक, इंटरवोवन आणि थ्रेड लाईक. लेप्टोटीन स्टेजमध्ये लेप्टो म्हणजे थ्रेड, ठीक आहे, लेप्टो म्हणजेच थ्रेड, लेप्टोचा अर्थ थ्रेड, सो थ्रेड लाईक जे क्रोमोझोम असतात ते थ्रेड लाईक आणि एकमेकांमध्ये गुंतलेले इंटरवोवन असतात, ठीक आहे, कशामध्ये, लेप्टोटीन स्टेजमध्ये, ओके. आता लेप्टोटीन स्टेजमध्ये हे जे स्ट्रक्चर आहे ते एका फुलांच्या गुच्छासारखं दिसते, म्हणजे बॉकेटसारखं दिसते, म्हणून बुकेसारखं दिसते, म्हणून लेप्टोटीनलाच म्हणतात बॉकेट स्टेज, ठीक आहे, बुके स्टेज किंवा बॉकेट स्टेज, ठीक आहे. लेप्टोटीनलाच म्हणतात बुके स्टेज. लेप्टो मीन्स थ्रेड, ठीक आहे, लेप्टोटीन सो इंटरवोन, ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड स्टेज आहे झायगोटीन, ठीक आहे, म्हणजे लेप्टोटीनमधून सेल एंटर करते झायगोटीन स्टेजमध्ये. आता झायगोटीन स्टेजमध्ये काय होते, तर पेअरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम, ठीक आहे. झायगोटीन स्टेजमध्ये काय होते, तर पेअरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम, ठीक आहे. झायगोटीन स्टेज खूप महत्त्वाची स्टेज आहे, याच्यावर बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला जातो. झायगोटीन आणि पॅचिटीन या सगळ्यात महत्त्वाच्या स्टेजेस आहेत, ठीक आहे. झायगोटीनमध्ये काय होते, तर पेअरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम, ठीक आहे, हा एक इव्हेंट होतो. आणि दुसरं काय, तर फॉर्मेशन ऑफ सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स, ठीक आहे, फॉर्मेशन ऑफ सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. आता ते नेमकं आहे काय हे आपण पाहूया. पेअरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे कसं, हा एक क्रोमोझोम यांचं पेअरिंग होते, ठीक आहे. अशा प्रकारे होमोलॉगस क्रोमोझोमचं पेअरिंग होते, ठीक आहे. आता पेअरिंग होते ते एकमेकांजवळ येतात होमोलॉगस क्रोमोझोम, ते कशाद्वारे, तर हे जे स्ट्रक्चर आहे, ठीक आहे, याच्या मधातलं जे काही स्ट्रक्चर आहे कनेक्टिंग करणारं त्याला म्हणतो आपण सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स, ओके. सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स म्हणजे काय, तर असं काहीसं प्रोटीन असते जे 2 होमोलॉगस क्रोमोझोमला एकत्र आणते, ठीक आहे. 2 होमोलॉगस क्रोमोझोमला एकत्र आणणारं जे काय प्रोटीन आहे त्याला म्हणतो आपण सिनॅप्टोनेमल प्रोटीन, त्याच कंडिशनला आपण म्हणतो सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स, ठीक आहे. तर 2 कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे झायगोटीन स्टेजचे, काय, तर होमोलॉगस क्रोमोझोमचं पेअरिंग होते बाय मीन्स ऑफ कशाच्या सहाय्याने, सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. त्याच्यामुळे 2 शब्द तुम्ही लक्षात घ्यायचे झायगोटीन स्टेजला वेळेला. मग आता होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे काय, तर बघा इथे सपोज आपलं उदाहरण घ्या, सपोज दिस इज फिमेल अँड दिस इज मेल, ठीक आहे. आपल्यामध्ये क्रोमोझोम किती आहे, ट्वाइस n इज इक्वल टू 46, ठीक आहे, ट्वाइस n इज इक्वल टू 46 म्हणजे काय, याच्यामध्ये 23 क्रोमोझोम फिमेलकडून येतात आणि 23 क्रोमोझोम मेलकडून येतात, आणि असे एकत्रित आपला जो झायगोट असतो म्हणजे आपण जो असतो त्याच्यामध्ये ट्वाइस n इज इक्वल टू 46 क्रोमोझोम येतात. 46 क्रोमोझोम जे असतात ते अरेंज कसे असतात, तर एक मेलचा एक फिमेलचा, एक मेलचा एक फिमेलचा, एक मेलचा एक फिमेलचा, एक मेलचा एक फिमेलचा, अशा प्रकारची जी काय अरेंजमेंट असते, ठीक आहे. म्हणजे काय, तर होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे काय, एक मेल आणि एक फिमेल यांचे जेव्हा पेअरिंग होते त्याला म्हणतो आपण होमोलॉगस क्रोमोझोम, त्याचं पेअरिंग होते, ठीक आहे. तर इथे काय होते, झायगोटीनला पेअरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम अँड फॉर्मेशन ऑफ सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स, ठीक आहे.
दुसरी स्टेज कोणती होती झायगोटीन. ठीक आहे. झायगोटीन नंतर नेक्स्ट स्टेज कोणती आहे पॅकेटिन. पॅकेटिन किंवा पॅचिटिन. ठीक आहे. पॅचिटिन किंवा पॅकेटिन याच्यामध्ये काय होते एक्सचेंज ऑफ क्रोमोझोमल सेगमेंट. काय होते एक्सचेंज ऑफ क्रोमोझोमल सेगमेंट्स. ठीक आहे. एक्सचेंज ऑफ क्रोमोझोमल सेगमेंट्स. आणि दुसरं काय कायझमॅटा फॉर्मेशन. कायझमॅटा फॉर्मेशन. ठीक आहे. पॅचिटिन स्टेजमध्ये दोन इव्हेंट काय तर पहिले तर क्रोमोझोमल सेगमेंट्स जे असतात त्यांचा एक्सचेंज होते आणि दुसरं म्हणजे कायझमॅटा फॉर्मेशन. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक्सचेंज ऑफ क्रोमोझोम सेगमेंट्स बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. ठीक आहे. नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. ठीक आहे. एक्सचेंज ऑफ क्रोमोझोम बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. आता कसं ठीक आहे. आता ह्या होमोलॉगस क्रोमोझोमच्या पेअरला आपण इथे जरा थोडं असं डिटेलमध्ये काढूया. बघा असंच काहीच स्ट्रक्चर असते. ठीक आहे. हा असतो इथे सिनॉप्टिनेमल कॉम्प्लेक्स आणि सिनॉप्टिनेमल कॉम्प्लेक्सनी असे दोन होमोलॉगस क्रोमोझोम एकमेकांना कनेक्ट झालेले असतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलं पॅचिटिनमध्ये तर क्रोमोझोमल सेगमेंट्सचं एक्सचेंज होते कशामध्ये बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. आता नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजे काय तर बघा हा आहे सेंट्रोमियर, ही एक क्रोमॅटिड, ही एक क्रोमॅटिड, ही एक क्रोमॅटिड आणि ही एक क्रोमॅटिड. ठीक आहे. त्याच्यानंतर हा दुसरा क्रोमोझोम, ही एक क्रोमॅटिड, ही एक क्रोमॅटिड, ही एक क्रोमॅटिड आणि ही एक क्रोमॅटिड. आता हा 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 जो पहिला क्रोमोझोम आहे त्याच्या ज्या क्रोमॅटिड्स आहे ही आणि ही ह्या झाल्या सिस्टर क्रोमॅटिड्स. आणि हा क्रोमोझोम आणि हा दुसरा क्रोमोझोम यांच्या ज्या सेगमेंट जर का आपण बघितल्या क्रोमॅटिड जर बघितलं म्हणजे ही क्रोमॅटिड आणि या दुसऱ्या क्रोमोझोमची ही क्रोमॅटिड ह्या झाल्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. ठीक आहे. नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. मग आता इथे काय सांगितलं की पॅचिटिनमध्ये देर इज एक्सचेंज ऑफ क्रोमोझोमल सेगमेंट्स बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. म्हणजे काय होईल सपोज हा मेल क्रोमोझोम असला आणि हा फिमेल क्रोमोझोम असला तर यांच्यामध्ये क्रोमोझोमलचं सेगमेंटचं जे काय एक्सचेंज होईल बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजे ही एक आणि ही एक या झाल्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स यांच्यामध्ये क्रोमोझोमल सेगमेंट्सचं एक्सचेंज होईल. आणि ज्या साईटवर ज्या लोकेशनवर त्यांचं जे क्रोमोझोमल सेगमेंटचं एक्सचेंज होत आहे त्याला आपण म्हणतो चायझ्मा. ठीक आहे. चायझ्मा. काय म्हणतो चायझ्मा. सो सेकंड इव्हेंट विच ऑकर इन पॅचिटिन इज चायझमॅटा फॉर्मेशन. ठीक आहे. ज्या लोकेशनला नॉन सिस्टर क्रोमॅटिड्सच्या क्रोमोझोमल सेगमेंट एक्सचेंज होतात त्या साईटला आपण म्हणतो चायझ्मा आणि त्या प्रोसेसला म्हणतो चायझमॅटा फॉर्मेशन. ठीक आहे. तर अशा प्रकारे पॅचिटिनमध्ये काय कोणते कोणते इव्हेंट होतात तर नॉन सिस्टर क्रोमॅटिड्सच्या क्रोमोझोमल सेगमेंट जे आहेत ते एक्सचेंज होतात आणि कोणत्या साईटवर तर चायझ्मा या साईटवर म्हणून त्याला म्हणतो आपण आणि त्या प्रोसेसला म्हणतो चायझमॅटा फॉर्मेशन. ठीक आहे. हे पॅचिटिनमधले इव्हेंट लक्षात घ्या कोणते कोणते एक्सचेंज ऑफ क्रोमोझोमल सेगमेंट्स बिटवीन द नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स अँड चायझमॅटा फॉर्मेशन. ठीक आहे. या दोन स्टेज ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहे. बरेच क्वेश्चन याच्यावर विचारला जातात त्याच्यामुळे हे व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे. आता क्रोमोझोमल सेगमेंट जे आहे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स मधले एक्सचेंज झाले म्हणजेच काय तर इथेच व्हॅरिएशन घडून येईल ना. ठीक आहे. क्रोमोझोमल सेगमेंट जेव्हा एक्सचेंज होतील तेव्हाच व्हॅरिएशन येईल. सो सोर्स ऑफ व्हॅरिएशन कुठून आहे तर जेव्हा पॅचिटिन स्टेजच्या वेळेस नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स आपल्या क्रोमोझोमल सेगमेंट जेव्हा एक्सचेंज करतील तेव्हा तिथे व्हेरिएशन होईल असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. ही होती पॅचिटिन स्टेज. पॅचिटिन नंतर सेल एंटर करते डिप्लोटिन स्टेजला. ठीक आहे. डिप्लोटिन स्टेजलाच आपण काय म्हणतो टर्मिनलायझेशन असं सुद्धा म्हणतो. आता टर्मिनलायझेशनमध्ये काय होतं डिप्लोटिनमध्ये तर सेपरेशन ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. जे काही होमोलॉगस क्रोमोझोम असतात त्यांचं सेपरेशन होते. म्हणजे काय तर यांच्यामधला हा जो सिनॉप्टिनेमल कॉम्प्लेक्स आहे तो डिझॉल्व होतो. ठीक आहे. सिनॉप्टिनेमल कॉम्प्लेक्स जो आहे तो डिझॉल्व होतो आणि होमोलॉगस क्रोमोझोमचं सेपरेशन होते. ठीक आहे. बस एवढंच आहे डिप्लोटिनमध्ये. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर डिप्लोटिन नंतर नेक्स्ट स्टेज कोणती आहे तर ते डायकायनेसिस. ठीक आहे. डायकायनेसिसमध्ये महत्त्वाचा जो इव्हेंट आहे तो कोणता तर टर्मिनलायझेशन ऑफ चायझ्मा. ठीक आहे. चायझ्मा काय तर असं लोकेशन जिथे क्रोमोझोमल सेगमेंट जे असतात नॉन सिस्टर क्रोमॅटिड्सच्या त्या आपल्या क्रोमोझोमल सेगमेंट एक्सचेंज करतात. ठीक आहे. तर हे जे चायझ्मा जे काय लोकेशन आहे ते
टर्मिनलाइज होऊन जाते कुठे, डायकायनेसिस स्टेजमध्ये, आणि क्रोमोझोम जे आहे ते अशा प्रकारे दिसायला लागतं. हा सेंट्रोमियर आणि ह्या त्याच्या क्रोमॅटिड्स, हा सेंट्रोमियर ह्या त्याच्या क्रोमॅटिड्स, सेंट्रोमियर क्रोमॅटिड्स, सेंट्रोमियर क्रोमॅटिड्स. ठीक आहे, म्हणजे काय आता चायझमा जो आहे तो टर्मिनलाइज झाला कुठे, डायकायनेसिसमध्ये. ओके, त्याच्यानंतर स्टेज आता हे झालं इथपर्यंत प्रोपेज फर्स्ट. ठीक आहे, प्रोपेज फर्स्ट आता कंप्लीट झाली. प्रोपेज फर्स्ट नंतर आता जी सेल आहे ती एंटर करते मेटाफेज फर्स्टमध्ये. ठीक आहे, आता मेटाफेज फर्स्टमध्ये काय होते तर आपण मायटोसिसमध्ये शिकलेलं आहे जसं की मेटाफेजमध्ये क्रोमोझोम जे आहे ते इक्वॅटोरियल प्लेटवर अरेंज होतात. ठीक आहे, इक्वॅटोरियल प्लेटवर अरेंज होतात आणि स्पिंडल फायबर जे असतात ते पोलकडे एक्सटेंड होतात आणि ते सेंट्रोमियरला अटॅच होतात. बघा अशा प्रकारे हे स्पिंडल फायबर इकडे पोलकडे गेलेलं आहे आणि हे जे स्पिंडल फायबर जे असतात ते इथे सेंट्रोमियरला अटॅच आहे. फक्त जे क्रोमोझोम आहे त्यांच्या क्रोमॅटिडची जी पोझिशन आहे ती काहीशी अशी आहे. ठीक आहे, अपोजिटली. ठीक आहे, याचं ओरिएंटेशन थोडं वेगळं आहे. हे झालं मेटाफेज फर्स्ट. ठीक आहे, मेटाफेज फर्स्ट नंतर सेल कोणत्या स्टेजमध्ये एंटर होते, ती होते ॲनाफेज फर्स्टमध्ये. आता ॲनाफेज फर्स्टमध्ये काय होईल तर ॲनाफेज फर्स्टमध्ये जशी मेटाफेज फर्स्ट संपते तशी हे जे काही स्पिंडल फायबर जे असतात ते कंडेन्स व्हायला लागतात. सेम जसं मायटोसिसमध्ये आपण बघितलं होतं, मायटोसिसची जी ॲनाफेज स्टेज होती त्यातली, तर त्याच्यामध्ये काय तर स्पिंडल फायबर जे आहे ते कंडेन्स व्हायला लागतात. स्पिंडल फायबर्स जसे कंडेन्स व्हायला लागतात म्हणजे काय तर क्रोमोझोम जे आहे ते अपोजिट पोल्सकडे मूव्ह व्हायला लागतील. म्हणजे काय ते काहीसे असे दिसतील. ठीक आहे, हे स्पिंडल फायबर जे आहे ते कंडेन्स झाले आणि क्रोमोझोम जे आहे ते असे पोलकडे मूव्ह झाले. ठीक आहे, ओके, काहीशी आणि हे इक्वेटोरियल प्लेट. ठीक आहे, बघा क्रोमोझोम जे आहे स्पिंडल फायबर कंडेन्स झाल्यामुळे ॲनाफेजमध्ये पोल्सकडे मूव्ह होतील. ठीक आहे, हे झालं ॲनाफेजच्या बाबतीत. ठीक आहे, ॲनाफेजमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर ॲनाफेज नंतर सेल एंटर होते इथे टिलोफेजमध्ये. टिलोफेज काय, टिलोफेज फर्स्टमध्ये आपण मायटोसिसमध्ये शिकलो आहे. टिलोफेज म्हणजे काय तर रिव्हर्स ऑफ प्रोफेज. ठीक आहे, प्रोफेजची रिव्हर्स. प्रोफेजमध्ये काय होते न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन ते डिसअपियर होतात. मग आता टिलोफेजमध्ये काय होईल ते रिअपियर होतील. सो टिलोफेज फर्स्टमध्ये काय होईल, आता हे जे काही क्रोमोझोम आहे ते असे अपोजिट पोल्सकडे आलेले आहेत. ठीक आहे, मग आता यांच्या भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार होईल. ठीक आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार होईल. त्याच्यानंतर न्यूक्लिओलस तयार होईल. ठीक आहे, असे न्यूक्लिओलस तयार होईल. अशा प्रकारे टिलोफेज फर्स्ट जशी कंप्लीट होते तशी मग आता सेल एंटर करते सायटोकायनेसिसमध्ये. ठीक आहे, आपण इथे बघा, इथे बघूया सायटोकायनेसिस. ठीक आहे, सायटोकायनेसिस होते. ठीक आहे, आता सायटोकायनेसिसमध्ये मग याचा जो सायटोप्लाझम आहे तो डिवाइड केला जातो आणि याच्या अशा 2 सेल तयार होतील. ठीक आहे, याच्या अशा 2 सेल तयार होतील. ठीक आहे, अशा 2 सेल तयार झाल्या आणि ह्या ज्या 2 सेल आहे त्या परत मिओसिस सेकंडला एंटर होतील. म्हणजे ही एक सेल मिओसिस सेकंडमध्ये एंटर होईल आणि ही सुद्धा सेल मिओसिस सेकंडमध्ये एंटर होईल. आणि मिओसिस सेकंड म्हणजे काय तर सरळ जशी मायटोसिस आहे तशी, आणि याच्याद्वारे परत अशा शेवटी सायटोकायनेसिस होऊन लास्टला म्हणजे मिओसिस सेकंडमध्ये म्हणजे काय तर प्रोपेज सेकंड, मेटाफेज सेकंड, ॲनाफेज सेकंड आणि टिलोफेज सेकंड. त्याच्यानंतर ती जाते सायटोकायनेसिस सेकंडमध्ये आणि सायटोकायनेसिस सेकंड होऊन याच्या 2 हॅप्लॉइड सेल आणि इथून सुद्धा 2 हॅप्लॉइड सेल. अशा प्रकारे 1 2 3 4 असे 4 हॅप्लॉइड सेल एका डिप्लॉइड रिप्रोडक्टिव्ह सेलपासून तयार होते. हे होतं थोडक्यात मिओसिस. ओके, थँक्यू.